नमस्कार मंडळी, प्रेमाने बोला. धन्यरंकारजी. बघा, आपल्याला शहंशाजींनी अवतारवाणीच्या 70 क्रमांकाच्या पदामध्ये काय सांगितले याबद्दल आपण आज थोडीशी चर्चा करूयात. शहंशाजी या 70 नंबरच्या पदामध्ये आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतायत की स्तंभ ज्यापरी मस्तकी आपुल्या भार छताचा धरीत असे, तैशा परी मन या भक्ताचे गुरु करवी धीर मिळवित असे. दीप ज्यापरी एक तेवता अंधाराला दूर करी, तसा भक्त गुरुदर्शन मात्रे प्रकाशित आत्म्यास करी. पाहुनी जळता दीप ज्यापरी मार्ग मिळत असे पथिकाला, जरी मिळे अवतार सद्गुरु क्षणामध्ये दावी प्रभूला. बघा, शहंशाजी काय म्हणतायत की जसा एखादा स्तंभ ज्यावर पूर्ण छत अवलंबून असतं, तसा एखाद्या भक्तासाठी सद्गुरूचा आशीर्वाद असतो किंवा तसं सद्गुरूला स्थान असतं की एखादा छत फक्त त्या स्तंभावर अवलंबून असतं की तो किती मजबूत आहे त्याच्यावर ते छत मजबूत असतं. का तर जर स्तंभच कुठंतरी डगमगत असेल तर छत स्थिर राहू शकत नाही. मग कुठंतरी माझ्या जीवनामध्ये माझ्या सद्गुरूचं स्थान तेवढं मोठं आहे असं शहंशाजी आपल्याला पटवून सांगण्याचा प्रयत्न करतायत की मग मी हे आचरणात आणलंय का, मी खरंच सद्गुरूला तेवढं मोठं स्थान दिलंय का, अगर दिलं नसेल तर का. दासी वारंवार सांगत असते की कुठेतरी कमी पडतोय माझा विश्वास. का तर हे फक्त बोलण्यापुरतं मर्यादित नाही हो, तर ही जीवनात आणण्यासाठी. वारंवार दासी सांगत असते, बाबाजींनी आपल्याला हृदयवादीमध्ये सुद्धा सांगितले की ब्रह्मज्ञान घेऊन जयाने जीवनात ना उतरविले, लाभ तया नाही झाला ना आनंदा मिळविले. केवळ ज्ञान घेतले म्हणजे सर्व काही प्राप्त होत नसे, कर्माविन मानव प्राण्या जीवन सार्थक होत नसे. मग आचरणात उतरवायचे म्हणजे तरी नेमकं काय, तर मला ते तसं वागायचंय, तसं कर्म करायचंय हे मला सद्गुरू सांगतायत. आता सद्गुरूवर विश्वास कमी असण्याची कारणं काय असू शकतात. म्हणजे जोपर्यंत आपण एक छोटंसं उदाहरण घेऊयात की जोपर्यंत लेकरं लहान असतात ना, तोपर्यंत पूर्ण विश्वास आईवडिलांवर असतो की जे काही करतील आईवडील माझ्यासाठी चांगलंच करतील. म्हणजे जोपर्यंत लेकरं 5, 7, 10 वर्षाचे असतात तोपर्यंत. आणि जसं जशी लेकरं मोठी होतात ना, तसं तसं त्यांचा कुठेतरी मीपणा येतो की मी आता मोठा झालोय ना, मला काही कळत नाही का, आईवडील मला असंच का करतायत, मला बाहेरच का जाऊ देत नाहीत, मला मित्रांसोबतच फिरायला लावत नाहीत. म्हणजे जसं जसं लेकरं मोठी होतात तसं तसं त्यांना आईवडिलांबद्दल सुद्धा अडचणी निर्माण होतात की आईवडील माझ्याबरोबर चांगलं वागत नाहीत असं त्यांना सुद्धा वाटतं. म्हणजे दासी याच्यातून दुसरीकडे वळत नाही, तर दासीला काय सांगायचंय की आपण जेव्हा सुरुवातीला सत्संगमध्ये असतो ना, त्यावेळेस आपल्याला खरंच वाटत असतं की ठीक आहे ना, सद्गुरू असतात जीवनामध्ये, सद्गुरू करावाच लागतो, सगळ्यांनी सांगितलंय सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी, म्हणून आम्ही सद्गुरूवर विश्वास ठेवतो सुरुवातीला. पण जसं जसं मला ज्ञान होतं ना, म्हणजे जसं जसं मला जास्त कळायला लागतं, त्यावेळेस मात्र मला कुठेतरी अहंकार यायला लागतो की नाही, आता मला कळालंय ना, सगळं काय आहे ते मला कळालंय, मग ठीक आहे ना, आता जाऊ द्या, मला माहीत झालंय, आता मला कशाची गरज नाही. कुठेतरी हा अहंकार माझ्यामध्ये आलाय का, म्हणून विश्वास कमी पडतोय. तसीला सांगायचं एवढंच की शहंशाजी सुद्धा म्हणतायत की मी माझे पण जाणे नाही पूर्ण गुरु उपदेशाविना. मग पूर्ण गुरुचा उपदेश होऊनही माझ्यामधलं जर मी माझे पण गेलेलं नसेल तर त्याला कारण कोण, मी. का तर पूर्ण गुरुच्या उपदेशानं आत्म्याचं कल्याण होतंय म्हणतायत. हा उपदेश आत्म्याला आहे, आत्म्याला म्हणजे मला. का तर माझ्यामधला मी म्हणजेच आत्मा आहे. मग ज्यावेळेस ही मला उपदेश मिळूनही मी सुधरत नसेल तर त्याला कारण एकच आहे की माझा कुठेतरी विश्वास कमी पडतोय आणि त्यामध्ये माझा अहंकार आडवा येतोय. अहो, सद्गुरूमुळं जर मला ज्ञान मिळालं आणि त्या ज्ञानामुळं कुठेतरी माझी वाहवा होते, तर ह्या वाहवेला कारणीभूत मी नाही किंवा त्याची हकदार मी नाही. मी एक पोस्टमनचं काम करते. पॅकेट अगोदर येते, पत्र अगोदर येते, कुठून तरी आलेलं असते, मी फक्त ते देण्याचं कार्य करते. त्याच्यामुळं वाहवाचे हकदार सुद्धा मी नाही, ज्याने दिलंय ना तो हकदार आहे. अशी वारंवार एक उदाहरण सांगत असते की गाढवाच्या पाठीवर मूर्ती असतात म्हणून नमस्कार त्या गाढवाला केला जातो, पण कुठेतरी त्या गाढवाला असा अहंकार येतो की सगळेजण मला नमस्कार करतायत, पण ज्या वेळेस त्या मूर्ती उतरून घेतल्या जातात त्यावेळेस मात्र नमस्कार होत नाही. मग गाढवाला वाटतं आता का लोक नमस्कार करत नाहीत. हो, नमस्कार मला नव्हताच मुळी, नमस्कार तर त्या मूर्तीला होता. अगदी तसंच आहे, आज जी वाहवा असेल, जी प्रशंसा असेल ती माझी नाही, त्याची आहे, करून घेणाराचे.
माझं काम फक्त हमालाचं आहे, पोस्टमॅनचं आहे, कुलीचं आहे, कुली. मग दासीला यातून सांगायचं एवढंच की हा अहंकार मला घालवायचा आहे आणि सद्गुरूला माझ्यापासून फक्त तेच अपेक्षित आहे. मला सुंदर कर्म करायचे, सुंदर माणूस म्हणून जगायचे. कुठेतरी अहंकार हे षडविकार माझ्यामध्ये ठेवायचे नाहीत सद्गुरूला. का तर बाबाजींचं उदाहरण आपण सगळ्यांनी ऐकलेलं असेल की बाबाजीला एका सामाजिक कार्यक्रमासाठी बोलावलं होतं. एका शहरामधून बोलावून आला तर त्या गावचे जे प्रबंधक होते ते प्रबंधक म्हणायचे, बाबाजी तुम्ही तिथं जाऊ नका. आता बाबाजीला एवढ्या आग्रहानं आमंत्रण आलेलं होतं तरी तो प्रबंधक महात्मा म्हणायचा, बाबाजी तुम्ही तिथं जाऊ नका. बाबाजींनी विचारलं की त्यांनी एवढ्या आपुलकीनं बोलवलंय, तुम्ही का म्हणता तिथे जाऊ नका? चांगले सामाजिक कार्यक्रम आहे, मोठा कार्यक्रम आहे, तिथं आपल्या सुद्धा मिशनचा प्रचार होईल, 4 लोकांनी ब्रह्मज्ञान घेतलं तर तेवढंच त्यांच्या हिताची गोष्ट आहे आणि तुम्ही का जाऊ नका म्हणतायत? बऱ्याच वेळ विचारून सुद्धा ते महात्मा सांगत नव्हते कारण. बाबाजींनी आग्रह करून विचारल्यानंतर महात्म्यांनी कारण सांगितलं की बाबाजी तिथं तुम्हाला बसण्यासाठी सेपरेट व्यवस्था केलेली नाही, तिथं तुम्हाला सगळ्या सोबत खुर्चीत बसावं लागेल. म्हणजे ही एका भक्ताची अवस्था झाली. का तर भक्ताला काय वाटतं, माझ्या सद्गुरूंचं स्थान खूप मोठं आहे, तो सर्वसामान्याच्या मध्ये कसा बसणार? ही भक्ताची अवस्था झाली खरं, पण सद्गुरूची अवस्था काय? सद्गुरू काय म्हणतात, बाबाजी त्यांना काय म्हणतात, अहो मी तिथं माझा मोठेपणा मिरवण्यासाठी जातच नाही, मी तिथं माझ्या निरंकारी मिशनचा प्रचार व्हावा म्हणून जातोय. पण ही अवस्था दोघांची होती ना, दोघांची अवस्था तितकीच सुंदर होती हो. का तर एका भक्तांची अवस्था सुद्धा तशीच पाहिजे की माझ्या सद्गुरूचं स्थान खूप मोठे. आणि सद्गुरूंची अवस्था ती तर सगळ्यांना माहिती आहे, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. रात्र दिवस सद्गुरू प्रचार करून ह्या जगाला सुंदर बनवण्याचा प्रयत्न करतायत, स्वर्ग बनवण्याचा प्रयत्न करतायत. मग कुठेतरी ह्या जगामध्ये मी सुद्धा आहे. मग अगोदर मला सुंदर व्हायचंय, मला ते स्वर्ग बनवण्यासाठी काहीतरी माझाही खारीचा वाटा असला पाहिजे. सगळ्यांना खारीचं उदाहरण तर माहित आहे की श्रीरामाच्या काळामध्ये ज्यावेळेस राम सेतू बांधला गेला त्यावेळेस त्या सेतूमध्ये ती खारुताई सुद्धा त्या पाण्यामध्ये बुडून यायची, वाळूत लोळायची आणि ती वाळू त्या सेतूवर जाऊन नुसतं फडकायची. किती वाळू पडत असेल? एवढी एवढी. अहो तिचं नाव आजपर्यंत निघतंय, आपल्याला सुद्धा माहित आहे. मग कुठेतरी माझा वाटा तो पाहिजे. त्या चिमणीचं उदाहरण सुद्धा आपल्या सगळ्यांना माहित आहे की जंगलाला आग लागलीये, अख्ख्या जंगलाला आग लागलीये आणि ती चिमणी, एवढीशी चिमणी, ती स्वतःच्या चोचेमध्ये एक पाण्याचा थेंब घेऊन त्या आगीवर टाकून विझवण्याचा प्रयत्न करते. तिला विचारलं गेलं तुझ्याच्याने हे काम नाही होणार, ती म्हणते मला पण माहित आहे माझ्याच्याने हे काम नाही होणार. पण जेव्हा केव्हा आग लावणाऱ्याची किंवा आग विझवणाऱ्याची यादी असेल ना, नक्कीच माझं नाव विझवणाऱ्याच्या यादीमध्ये येईल. म्हणजे कुठेतरी जास्तीचा सांगण्याचा भाव आहे की आपण प्रचार करतोय म्हणून निरंकारी मिशनचा प्रचार होणार नाही, विसरून जावा. त्या चिमणीसारखी अवस्था आहे. का तर एवढी आग लागली आहे आज समाजामध्ये, कलियुग म्हणतायत. मग माझ्याच्यानं या निरंकारी मिशनचा प्रचार होणार आहे का? नक्कीच नाही होणार. पण कुठंतरी ह्या प्रचारकामध्ये माझंही नाव गिनलं जावं, त्यासाठी प्रचारक असण्याची गरज नाही. प्रत्येक निरंकारी महात्मा ह्या निरंकारी मिशनचा प्रचारक आहे आणि त्याचं कर्म प्रचार करते. त्यासाठी मला कुठल्या तरी एखाद्या कागदावर प्रचारकाचं नाव देण्याची गरज नाही हो. दासीचा भाव समजून घेण्याचा प्रयत्न करा. सद्गुरूला माझ्याकडून काय अपेक्षित आहे तर सुंदर कर्म, आणि ते सुंदर कर्म माझ्याकडून व्हावं. दुसरे काय करतात याच्याशी मला काही घेणं देणं नाही. ते अगोदर माझ्याकडून व्यवस्थित होते का? आणि कुठेतरी सद्गुरूनं मला जो विषय दिलाय ना, आत्ममंथन, त्याच्यासाठीच आहे हो. किती सांगावं सद्गुरूनं, किती समजून सांगावं, किती शिकवावं, तरी सुद्धा आपण अजूनही शिकत नाहीत. आणि सद्गुरूला म्हणून वारंवार दरवर्षी वेगवेगळे विषय बदलून द्यावे लागतात. का तर आज तरी बाळ शिकेल. पण लेकरांनी किती जरी नाही शिकलं तरी आईवडिलांची आशा असते माहितीये, आज नाही शिकलं उद्या शिकलच की. आणि कुठेतरी ही आई सुद्धा तोच प्रयत्न करते की अजूनही नाही शिकली ना, आज ना उद्या नक्की शिकणार. आणि कुठेतरी ह्या आईच्या आशेवर आपण पाणी फिरवू नये हो. त्या आईनं आपल्याकडून जी आशा ठेवली आहे ना, ती आशा नक्की आपण प्रत्येक जण पूर्ण करण्याचा प्रयत्न करूयात. शेषाजी पुढे जाऊन म्हणतायत की दीप ज्यापरी एक देवता अंधाराला दूर करी, तसा भक्त गुरुदर्शन मात्रे प्रकाशित आत्म्यास करी.
सद्गुरू माता सविंदरजींनी सांगितलं होतं आपल्याला की रोशन मिनार बनो, की प्रत्येक जण एक तेवता दीपक बनायला सांगितले, की जिथेही जाल तिथून अंधकार नष्टच होणार, पण दीपक तेवता पाहिजे. विजलेला दीपक कुठेही गेला तरी उजेड घेऊन जाऊ शकत नाही. आपल्याला सद्गुरूंनी खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय. गरज आहे आपल्याला शिकण्याची. सविंदर माताजीच्या आजारामध्ये सुद्धा त्यांनी प्रचार बंद पडू दिला नाही. का? नुसतं बोलण्यापुरत्या गोष्टी नाहीत. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी, ह्या देहाची चिंता संतांनी कधी केलीच नाही. आपल्याला माहित आहे संत नामदेव महाराज ज्यावेळेस सद्गुरू करण्यासाठी गेले होते त्यावेळेस त्यांच्या सद्गुरूंची अवस्था काय होती? हात पाय उचलत नव्हते. महादेवाच्या पिंडीवर पाय होते, पाय उचलत नव्हते. ते सुद्धा नामदेव महाराजांनी स्वतः पाय उचलून खाली ठेवले. म्हणजे सद्गुरूला ह्या देहाची कधी पर्वा नव्हतीच. फक्त ह्या सत्याची ओळख प्रत्येकापर्यंत व्हावी हीच एक सद्गुरूची तळमळ होती. आणि आज सुद्धा तीच आहे. गरज आहे मला सद्गुरूचं ऐकण्याची, सद्गुरूनं सांगितलेल्या वचनावर चालण्याची. पुढे जाऊन शेषाजी म्हणतायत की पाहुनी जळता दीप जापरी, मार्ग मिळत असे पतिकाला, जरी मिळे अवतार सद्गुरू क्षणामध्ये दावी प्रभूला. म्हणजे एखादा दिवा जर दिसला तर मार्ग मिळतो. किती छान वाटतं की चला सापडलं. तसंच जर सद्गुरू मिळाला ना तर क्षणात तो भगवंताला दाखवतो. आणि ते मला मिळालं, मग आता इथून पुढं काय? बस मिळाला. आणि सद्गुरूनं ब्रह्मज्ञान देऊन आपल्याला वाऱ्यावर सोडून दिलं नाही हो. एवढा कोरोनाचा काळ होता ना तेव्हा सुद्धा सद्गुरूनं मोबाईलवर ऑनलाईन सत्संग केल्या. म्हणजे सद्गुरूनं आता आपल्याला पुढं काय करायला सांगितलंय तर 3 कर्म, 5 प्रण, सेवा, सत्संग आणि नामस्मरण हे 3 कर्म करायला सांगितलेत, ज्यामुळे आपला विश्वास पक्का होईल. आणि तिथून पुढे एक गीतकार म्हणतो ना, भजो रे मना बा, भजो रे मना, भजो रे मना बा, भजो रे मना, श्रीरंग पांडुरंग, भजो रे मना बा, श्रीरंग पांडुरंग, भजो रे मना बा, श्रीरंग पांडुरंग, भजो रे मना. मग हे नामस्मरण सतत श्वासागणिक माझ्यामध्ये आपसूक आलं पाहिजे. तो करण्याचा प्रयत्न नाही, सुरुवातीला प्रयत्न असेल पण त्याची सवय झाली पाहिजे. दासीकडून बरंच काही चुकत असेल तरी उदाहरण करणार क्षमा करा. दासीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या इतर सत्संगी बांधवांपर्यंत सुद्धा पोहोचवायला विसरत जाऊ नका. व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये सांगायलाही विसरत जाऊ नका. व्हिडिओला लाईक करा, हाईप करा. अजून काय करायचं असतं ते सगळं करून घ्या. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. प्रेमाने बोला. धन्यवाद.